नमस्कार मंडळी, नीनास कुकिंग कनेक्शन मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। इथून पुढच्या काही रेसिपीज मी उन्हाळी स्पेशल किंवा उन्हाळ्यात पचायला हलक्या, करायला सोप्या आणि शरीराला थंडावा देणाऱ्या अशा दाखवणार आहे। त्यातली पहिली रेसिपी आहे नाचणीची आंबील। नाचणी मराठीत नाचणी म्हटलं जातं, इंग्लिशमध्ये फिंगर मिलेट आणि कानडीमध्ये त्याला रागी म्हटलं जातं। अतिशय पौष्टिक, अतिशय न्यूट्रिशनल व्हॅल्यू असलेलं, कॅल्शियम वगैरे भरपूर आहे त्याच्यामध्ये आणि ग्लुटेन फ्री आहे आणि त्यामुळे आपण आणि करायला सोपं, अतिशय हेल्दी आणि टेस्टी असं नाचणीची आंबील आपण आज बघूया। लगेच बघूया त्याचं साहित्य बघूया। हे आहे नाचणीचं पीठ, नाचणी स्वच्छ धुवून दळून आणलेली आहे। त्याच्यानंतर हे आहे ताक, मीठ, हिंगाची पावडर आणि जिऱ्याची पावडर। काही जण ह्याच्यामध्ये लसूण सुद्धा घालतात, पण उन्हाळ्याच्या दिवसात लसूण हा प्रकृतीने उष्ण असल्यामुळे आपण यातलं काहीच घालत नाही आहोत, फक्त जिऱ्याची पूड, हिंग चवीपुरतं असं करतोय। तर आता बघूया पुढची कृती। 2 टेबलस्पून नाचणीचं पीठ घेते। आपल्याला किती आंबील पाहिजे त्या हिशोबाने आपण घ्यायचंय। मी 2 टेबलस्पून घेते। ह्याच्यामध्ये 2-2.5 ग्लास आंबील नक्कीच तयार होईल। त्याच्यानंतर आता आपण ह्याच्यात पाणी घालायचंय। पाणी घालून ती अशी छान कालवून घ्यायचं पीठ। लागलं तर आपण हाताने पण हे करू शकतो। असं चांगलं हलवून एकसारखं यातल्या गुठळ्या वगैरे मोडून घ्यायच्या। 2 टेबलस्पून पीठ घेतलं होतं मी, तर त्याला साधारण 2 आमटीच्या वाट्या पाणी आपण घातलं तरी चालणार आहे, कारण ही आंबील पातळच करायची आपल्याला। आता हे मी गॅसवर ऑलरेडी पाणी उकळायला ठेवलंय दुसरीकडे। आता त्याच्यामध्ये हे आपण घालत जायचं, म्हणजे मग गुठळ्या होत नाहीत आणि चमच्यानी हलवत राहायचं मंद गॅसवर। तर वळूया आपण पुढच्या कृतीकडे। हे बघा, मी पाणी इथे उकळायला ठेवलंय। 2-2.5 वाट्या पाणी आहे आणि त्याच्यामध्ये हे जे आपण आता नाचणीचं कालवलंय पीठ ते ह्याच्यामध्ये ओतायचं। असं केल्याने ना अजिबातच गुठळ्या होत नाही, म्हणून असं उकळलेल्या पाण्यात आपण हे जर सोडलं कालवलेलं पीठ तर अजिबात गुठळ्या होत नाहीत आणि छान पटकन शिजतं हे। आता हे आपण शिजू देऊया 1-2 मिनिटं। हे बघा, छान ह्या आंबिलीला उकळी आलेली आहे, पीठ शिजलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण मीठ चवीप्रमाणे घालायचे, नंतर हिंगाची पावडर अर्धा टीस्पून, अर्धा ते पाऊण टीस्पून आणि तसंच जिऱ्याची पावडर। एवढ्या 3च गोष्टी घालायच्या। एकदा व्यवस्थित हलवायचं आणि गॅस बंद करायचा। तर अशा प्रकारे तयार झाली आहे आपली ही नाचणीची आंबील। मगाशी जे आपण उकळलेलं आहे नाचणीचं पीठ आणि पाणी, ते गार झाल्यावर त्याच्यात फक्त ताक मिसळलंय आणि थंड करायला ठेवायचं थोडंसं फ्रीजमध्ये, म्हणजे प्यायला खूपच छान लागतं। जरूर करून बघा। तर मंडळी, अतिशय हेल्दी, करायला अतिशय सोपी, सहज होणारी, अगदी कमी इन्ग्रेडियंट्समध्ये होणारी अशी ही नाचणीच्या आंबिलीची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असणार। या उन्हाळ्यात नक्की करून बघा। एका वेळचं जेवण म्हणून आपण ही आंबील पोटभर पिऊच शकतो। तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि आपण परत अशा उन्हाळी खास थंडावा देणाऱ्या आणि तरी हेल्दी अशा रेसिपींसाठी आपण नक्कीच भेटत राहूया। धन्यवाद।